हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे हार्ट शेपचे किचन्स बनवायला घेतो आहे. हे वुलन मॅटचे राहिलेलं जे रेक्झिन असतं, छोटे छोटे तुकडे आणि वूलचे तुकडे त्याच्यापासून मी हे बनवलेले आहे, की ते आपण वेस्ट असतो फेकून देत असतो, तर त्यापासून मी बनवायला घेते आहे. आणि अगदी सोप्पं आहे हे बनवायला. आणि त्याच्यासाठी मी जे हे उरलेलं म्हणजे छोटे छोटे तुकडे होते रेक्झिनचे आणि यान होती छोटे छोटेसे तुकडे फेदर वूलचे, ते घेतलं आहे. आता त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा ही 4 सेंटीमीटरची कागदावरच रेष काढली आणि असा हार्ट शेप एका बाजूला मी देऊन घेते आहे. बघा बस फिनिश. हे कोणालाही अगदी इझिली काढता येण्यासारखं आहे. आणि आता ही जी रेष मारली आहे तिथे मी बरोबर अशी फोल्ड करते आणि हा फोल्ड केल्यानंतर मी हे कट करून घेते आहे तो शेप. असा व्यवस्थित कट करून घेते सो दॅट मला तो तो शेप माझ्याकडे तसाच राहणार आहे. आणि त्या शेपने मी काढणार आहे. मी ट्रेसिंग करण्याच्या ऐवजी मी हा कागदावरच शेप केला आणि आता बहुतेक याच्याच भोवती अशा डिझाईन काढून घेणार आहे. आता हे जे माझं कॅनव्हास आहे वॉटरप्रूफ त्याच्यावरती मी हे काढून घेते आहे बघा. बस झालं फिनिश. छोटूसं घेतलं आणि आता हे घेतल्यानंतर मी हे कट करून घेते. छान प्रकारे. आता इथे पण मध्ये मी बरोबर हे फोल्ड करते कारण थोडंसं पण चुकायला नको म्हणून मी दोन्ही बाजू सेमच यायला हव्या म्हणून मी हे मध्यभागी फोल्ड करते. आणि पटकनही होतं. परत ते तुकडे म्हणजे व्यवस्थितही कापलं जातं. बघा हे झालं. हे हार्ट तयार झालेलं आहे तुमचं. आता त्याच्यावरती मी हा रेड कलरचा धागा, रेड कलरची फेदर वूल चिटकवून घेते आहे ग्लूगनच्या सहाय्याने. ज्या पहिल्यांदा कोणी बनवणार असेल, तर ते लक्षात घ्या ग्लूगनने हे पटकन होतं आणि म्हणून ग्लूगनचा वापर याच्यासाठी करायचा, की पटकन तयार होईल. आता उद्या व्हॅलेंटाईन डे आहे, तर त्याच्यासाठी छान उपयोगात येणारं हे गिफ्ट आहे. झटकीपट होणारं आणि हे पटकन छान दिसणारं पण आहे. खूप सुंदर दिसतं हे किचन तयार झाल्यानंतर बघा तुम्ही आता. आता आता यालाच आपल्याला किचन ह्या अशा पूर्ण पद्धतीने चिटकवल्यानंतर आता यालाच आहे ना बॅक साईडला आपल्याला किचन करायचं म्हणून आपण याला बॅक साईडने पण चिटकवून घ्यायचं. आता नेसेसरी नाहीये तुम्हाला बॅक साईडने करताना की अजून एक तुम्ही हात त्याला चिटकवा. त्याच याला जरी चिटकवलं तरी किचनसाठी ते बास होतं. आता ह्याच पद्धतीने मी हे करते आहे. आता मी मुद्दाम तो थ्रेड खालती कट केला, कारण तो आकार जो आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे. हे टिप आहे हां. ही छोटीशी टिप आहे, की तो आकार जो आहे तो तिथला असा टोकदार यायला हवा म्हणून मी मुद्दाम तिथे थ्रेड मी कट केलेला आहे. आणि ह्या ह्या पद्धतीने मी आता ही दुसरी पण छोटीशी यान राहिलेली होती, ती ही आधीची संपली म्हणून ती लावली. बघा, हे कट करून घेतलं आणि आता मी याला छान शेपमध्ये असं ती वूल राहिलेली ती कट करते बघा तयार झालं. याच पद्धतीने मी पिंक पण तयार करून घेतलेला आहे. डार्क पिंक आणि पिंक. आता इथे किचनसाठी मी रिंग लावली, की झालं तयार. आता हे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर सांगा. बरं उरलेल्या सगळ्या यान आणि रेक्झिनपासून मी हे बनवलेलं आहे आणि दिसतं पण सुंदर आहे. तर हे नक्की करून बघा आणि आवडलं तर मला सांगा, कॉमेंट करा आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा. अगदी 97% पर्यंत लोकं बघतात, पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. तर ते पण करा आणि असाच मला सपोर्ट करा. थँक यू फॉर वॉचिंग.